आज होता बायकोचा वाढदिवस आणि बायको स्वामींची निस्सिम भक्त. मग चला म्हटलं वाढदिवसाचं गिफ्ट असंच काहीतरी द्यावं म्हणून गाठलं थेट अक्कलकोट. पण थांबा सुरुवात इथून नाही झाली, पहिल्यापासून बघा. ज्या दिवशी निघालो तो दिवस होता शनिवार आणि जाताना लागते मारुतीचं मंदिर, ते पण तुंगातलं. मग काय हो, आपण पहिल्यापासून मारुतीचं भक्त. चला म्हटलं आज पहिलं मारुतीचं दर्शन. प्रवासाच्या सुरुवातीलाच मारुतीचं दर्शन झालं. ही मूर्ती आहे ना, मला सगळ्यात जास्त भावते. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथं दर्शन घेऊन आम्ही निघालो सोलापूरच्या दिशेने. खराब रस्त्यांची कामं करून करून जेसीबीचा पण रस्त्यावर चालायचा मूड नव्हता. त्यात आपला डिग्रजचा रोड म्हटल्या विषय संपला. कसं बस सांगलीचं ट्रॅफिक पार करून लागलो हायवेला. मग काय हायवे गावल्यावर गाडी बोंगाटच. हायवेला सांगोल्याच्या अलीकडं मित्राचं हॉटेल आहे. त्या हॉटेलवर म्हटलं थांबावं, इथं नाश्ता एक नंबर मिळतोय बरं का. हॉटेलचं नाव आहे द्वारका. कधी आला तर नक्की थांबा. वेळ नसल्यामुळे म्हटलं डायरेक्ट जेवायलाच थांबायचं. मित्रांनी सांगितलं पुढं श्रीराम म्हणून हॉटेल आहे, ह्या हॉटेलवर थांब. या हॉटेलवर थांबलो. उतरल्या आमचे छोटे सरकार बघा डायरेक्ट गाडीत जाऊन बसले आणि आम्ही पाळण्यात. जू 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 जू. बायको पण लय कलाकार. लोणच्या डबी कुठले आणले काय माहित. आता म्हणते रोटी संग ही लोणचं खायचं. बर जेवण आलं, जेवलो आणि गाठलं तुळजापूर. अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी, म्हणजेच आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. शनिवार असल्यामुळे गर्दी कमी होती आणि दर्शन पण लगेच झालं आणि डायरेक्ट आतून झालं. मन भरून मूर्ती पाहिली आणि बराच वेळ मंदिराच्या आवारात वेळ घालवला. भाविकांना लोटांगण घालताना बघितलं आणि लगेच अनुकरण. या लहान मुलांना पण कुठून सुचतंय काय माहिती. वा, दर्शन बिर्शन झालं पण एक गोष्ट राहिलीच. ही जी कुंकू लावले का नाही असं उभं, हे मला का लावलं नाही. बायको आमची बाह्या गायकवाड झाली, आम्हाला पण बाह्या गायकवाड करायला नाही का. फायनली पोचलो अक्कलकोटमध्ये रूम घेतली आणि आता बाहेर पडतोय. 8ला आरती असते, 8 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न सुरू आहे. स्वामींच्या आरतीला पोहोचण्याच्या धडपडीत वेळ होत होता. सारखं वाटत होतं काहीतरी चुकतंय, पण नाही, पूर्वनियोजन असते. वेळ होऊन पण आत एंट्री भेटली आणि वटवृक्षाखाली बसून आरती केली आणि मन प्रसन्न झालं. आजचा दिवस सार्थकी लागला. उद्या आपण जाणार आहोत बाळाप्पा भाऊ यांच्या मठात.